मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का कोणत्याही वस्तूची किंमत कशी ठरवते? कोण ठरवते? ग्राहक ठरवतात, कन्झ्युमर ठरवतात का विक्रेते ठरवतात? दोघंही नाही. चला आज आपल्याला तेच समजून घ्यायचं आहे, की कोणत्या वस्तूची किंमत कशी ठरते. तेच म्हणजे मार्केट इक्विलिब्रियम. त्याला काय म्हणतात? बाजार संतुलन. तुम्हाला माहीत आहे, वस्तूची किंमत वाढली असता मागणी काय होते? कमी होते. पण वाढलेल्या किमतीला मात्र पुरवठा काय होतो? वाढतो. आता इथंच हाच खेळ समजून घेण्यासारखा आहे. इथे यावरूनच काय करते? वस्तूची किंमत ठरते. इथे येते संतुलन. तर मग समजून घ्या, ज्या किमतीला वस्तूचा पुरवठा आणि वस्तूची मागणी एकत्र येताच त्याच किमतीला संतुलन किंमत असे म्हणतात. आकृतीद्वारे स्पष्टीकरण द्यायचे असले तर की ज्या किमतीला वस्तूचा पुरवठा वक्र आणि वस्तूचा मागणी वक्र एकमेकाला छेदतात, त्या पॉइंटला मार्केट इक्विलिब्रियम पॉइंट किंवा त्या वस्तूचे किंमत पॉइंट किंवा किंमत त्या पॉइंटवर त्या वस्तूची किंमत ठरते, आपण असं म्हणू शकतो.